मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो, प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? प्राणप्रतिष्ठेचे दोन प्रकार आहे, एक चल प्रतिष्ठा आणि एक अचल प्रतिष्ठा. मग आज जी प्रतिष्ठा केली ती अचल प्रतिष्ठा केली. आणि जो दगड मूर्तीसाठी वापरला तो दगड सुद्धा महाराज तो श्यामल रंगाचा तो दगड आहे, ध्यान देऊ नाही का? आणि तो दगड जलरोधी आहे, म्हणजे त्या दगडावर पाण्याचा परिणाम होत नाही. त्याच्यानंतर पुढे बोलतो, ती मूर्ती ज्यांनी बनवली, हो अरुण योगीराज नावाचा तो माणूस आहे, त्यांनी मूर्ती बनवली. त्याच्यानंतर पुढे बोलतो, आज ज्यांनी प्राणप्रतिष्ठा केली सगळ्यात महत्त्वाचा पुरोहित, म्हणजे ज्याच्या अंडरमध्ये, जसं शाळा तुमच्या अंडरमध्ये चालते ना, तसं तिथं आज तिथं जे प्राणप्रतिष्ठा झाली ती कोणाच्या अंडरमध्ये झाली? सगळ्यात महत्त्वाचा पुरोहित कोण? लक्ष्मीकांत दीक्षित. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे मी एवढी माहिती का सांगितली? कारण हे भाग्यवान माणसं आहे. हे कोण आहे? भाग्यवान माणसं आहे. लक्ष्मीकांत दीक्षित हा भाग्यवान माणूस आहे. कोणाच्या वाट्याला ह्या गोष्टी येत नाही. मूर्ती ज्यांनी बनवली योगीराज, तो भाग्यवान माणूस आहे. कारण किती नाव होणार आहे ते अलौकिक महाराज. आणि म्हणून हे भाग्यवान माणसं आहे. आणि ह्या भाग्यवान माणसाने आज तो सोहळा बघितला. तो सोहळा आपण आपल्या गावामध्ये संपन्न करतोय, ही किती आनंदाची गोष्ट असेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि तुम्हाला म्हणून सांगतो मी, हा सोहळा आज, कारण खालच्या कीर्तनात मी बोललो, परवदिच्या कीर्तनात बोललो की सोहळा संपन्न करत असताना आजचा दिवस दिवाळी म्हणून साजरा करायचा. काय? दिवाळी म्हणून साजरा करायचा. काल मी सांगितलं होतं की नवे कपडे जरी नाही घातले पण जुने कपडे धुवून मस्त स्वच्छ इस्त्री देऊन मारायचे. कारण आपण मोठ्याचे लेकरं आहे. आपण लय मोठ्याचे लेकरं आहे. आपण कोणाचे पोर आहे? जंबूया दीप माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा. शबास, विठू पाटील त्याचे नाव. अरे त्याचे पोर आहे आपण, मग आपण वजनात राहिलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आजचा जो दिवस आहे प्रत्येकाने अजिबात, आणि मी काल जे सांगितलं ते लोकांनी ऐकलं महाराज. तुम्हाला सांगू, आजचा दिवस कोणीच खोटं बोललं नाही. आमच्या भागात तर नाही बोललं बा, कोणी खोटं बोललं नाही, कोणी वाईट पाहिलं नाही, कोणी वाईट खाल्लं नाही. सगळं मांसाहार करणारे लोक, सगळं दुकानं सगळे बंद होते आज. आणि म्हणून आजचा दिवस आहे ना फार महत्त्वाचा आहे. आणि रस्त्याने आमचा आणखीन एक विषय झाला की आजच्या तिथीवर महाराज बरेच सप्ते पुढे चालू होणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हा तुमचा सप्ताह सुद्धा मला तरी असं वाटतं तुम्ही ह्या तिथीवर चालू करायला पाहिजे, बरं का? ह्या तिथीवर करा, नाही तर रामनवमीला करा, पण सप्ताह चालू करा आता, बरं का? जेवढे मंडळी असतील सगळ्यांनी, आणि तुम्ही सगळ्यांनी एकमेकाला सहाय्य करा. हा सप्ताह चालू करा. अरे सप्ताह चालू असला म्हणजे 7 दिवसामध्ये वातावरण तयार होतं. आणि त्या वातावरणामध्ये मला हे लहान लहान मुलं आहे ना, यांच्या कानावर चांगल्या गोष्टी पडतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, ध्यान देऊ नाही का? मी या सगळ्या गोष्टी कशासाठी सांगितल्या? कारण आपल्या भारताचा विकास झाला ही गोष्ट खरी आहे, पण विकासाचे 2 प्रकार आहे. विकासाचे 2 प्रकार आहे, एक बाह्य विकास आणि एक आध्यात्मिक विकास. ध्यान देऊ नाही का? एक बाह्य विकास आहे आणि एक आध्यात्मिक विकास आहे. आध्यात्मिक विकास आणि बाह्य विकास हे 2 जे प्रकार आहे, त्यामधला बाह्य विकास थोडाफार झाला आता लोक, पण महाराज ह्या काळामध्ये आध्यात्मिक विकास झाला. या काळामध्ये आध्यात्मिक विकास झाला. कारण 75 वर्षापासून रामलल्ला बाहेर होते. खऱ्या अर्थाने 500 वर्षापासून भगवान परमात्म्याचं मंदिर अयोध्येला नव्हतं. हो, बाबर नावाचा माणूस, आणि त्याने ते मस्जिद उभा केली. त्यानंतर मंदिराचा नायनाट झाला. प्रभू रामचंद्राची मूर्ती बाजूला गेली आणि तेव्हापासून मंदिर बाजूला राहिलं. पण काही काळानंतर कारसेवकांना वाटलं, नंतर ते पुढं काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण पुढं भारत स्वतंत्र झाल्यानंतर असं कोणाला आत्मीयतेने वाटलं नाही प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं पाहिजे. पण भारतातले साधू त्यांनी तपश्चर्या केली. त्यामध्ये एक विष्णू दास महंत म्हणून एक साधू आहे महाराज. मंदिर होण्यासाठी त्या साधूंनी पायात चप्पल घातली नाही 30 वर्षापासून. त्या साधूने कमरापासून वर कपडा घातला नाही मंदिर होण्यासाठी. मी फक्त एका साधूबद्दल बोललो, पण असे बरेच साधू होऊन गेले, असे बरेच मंत होऊन गेले, असे बरेच वारकरी होऊन गेले की मंदिर होण्यासाठी त्यांनी काय सांगावं तुम्हाला, एवढा अट्टहास केला. पण बोलू तुम्हाला, त्यांच्या प्रयत्नाला फळ आलं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग काय फळ आलं? खऱ्या अर्थाने साधूचा संसार हाय,
काय बोललो मी? खऱ्या अर्थाने साधूचा संसार कोणता आहे? भगवान परमात्म्याचं चिंतन करणं, भगवान परमात्म्याच्या सान्निध्यात राहणं, हाच साधूचा संसार आहे. आणि त्या साधूचा संसार आजी संसार सुबळ झाला गे मारे, आजी संसार सुबळ झाला गे मारे, आजी संसार सुबळ झाला गे माये. बस देखिले पाय विठोबाचे. भगवान रामलल्लाचं आज दर्शन झालं आणि सगळ्या साधूला आज आनंद झाला. एवढा आनंद झाला, मी काल त्या साधूची मुलाखत ऐकली. नाही या आनंदाशी जोडा. खऱ्या अर्थाने खरं सांगा, मला किती आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना? हो, आनंदाचे डोही आनंद तरंग. बस भाग गेला, शीन गेला. थोडा आवाज द्या मला. अवघा झाला आनंदो, आज भागही गेला, शीन गेला. अवघे आनंदाची सृष्टी झाली. का? भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं रामलल्लाचं दर्शन झालं. आणि दर्शनामुळं महाराज अयोध्या जशी गजबजली तसं हे मोराणे गाव सगळीकडं आनंद झाला. आनंद कोणाकोला झाला. बाळू महाराजांनी असं प्रमाण देऊन सांगितलं, विठ्ठल 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 विठ्ठल. पण तुम्हाला एक बोलू का महाराज, आनंद झाला ही गोष्ट खरी आहे, पण हा आनंद कायम ठेवण्यासाठी, काय बोललो मी, हा आनंद कायम ठेवण्यासाठी रात्रंदिवस चिंतन करावं लागेल तुम्हाला. नाही तर आज झाला आनंद गेला आणि दुसऱ्या दिवशी काही नाही. प्रभू रामचंद्राचं काही घेणदेण नाही, हो, शिवाजी महाराजचं काही घेणदेण नाही, विठ्ठलाचं काही घेणदेण नाही, संताचं काही घेणदेण नाही. हो, तुम न सप्तान तुम्ही विठ्ठल 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 विठ्ठल. मला तुमची भाषा जास्त बोलता येत नाही, ती खानदेशी भाषा, पण मला ऐकायला मजा वाटते ती. मी ज्यावेळेस ऐकतो ना कधी कधी, हो, मला ऐकायला मजा वाटते आणि मला ते खरंच शिकावी वाटते. विठ्ठल 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 विठ्ठल. नाही का, भगवान परमात्मा सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी जगाला वर हात करून सांगितलं, बाबांनो ऐका ऐका ऐका. अरे हा भगवान परमात्मा हो इथं आलाय, सिंहासनावर बसलाय, पण गरज असेल तुम्हाला, जर तुमची इच्छा पूर्ण व्हावी असेल तर तुम्ही एक काम करा, आजपासून भगवान परमात्म्याचं चिंतन करा. काही लोकांनी प्रश्न केला, म्हणले त्याचं चिंतन केल्यानंतर तो देईल का? म्हणले हो. अरे त्याला जे आवडतं ते जर तुम्ही केलं तर नक्कीच भगवान परमात्मा तुमची इच्छा पूर्ण करील. अभंगाचं दुसरं चरण. भगवान परमात्मा त्याच्याकडे जे जे लोक जातील, महाराज देव त्यांची इच्छा पूर्ण करतो. पण कधी करतो बाळू महाराज? त्यासाठी त्या देवाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे.
ऐका, स्वर चालू करा. त्या देवाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. आवडतं ते आपण केलं पाहिजे. मग काय आवडतं देवाला? आवडी देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार कधी मधी. असं आहे का? नाही, नामाचा उच्चार रात्रंदिवस केला पाहिजे. हे देवाला आवडतं. देवाला जे आवडतं ते आपण जर केलं तर मग तो भगवान परमात्मा तुमची इच्छा पूर्ण करतो. मग त्याला नुसतं एवढंच आवडतं का? नाही, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. त्या देवाला हे आवडतं. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे. पण काही मूर्ख लोक म्हणते, आम्हाला म्हणतात बाबा मनाची माळ असल्यावर काय फरक पडतो? काय म्हणतात लोक? मनाची माळ. मग मी त्याला म्हणतो मन में बायको मन में बच्चे तो शादी काय को करे. विठ्ठल 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 विठ्ठल. काही लोकांनी मनानच म्हणायचं आपलं लग्न जमलं बुवा, आपल्याला धुळ्याची पोरगी भेटली बुवा, हो आपण ब्राह्मणाकडे गेलतो बुवा, पंचांग पाहिलं बुवा, आपला साखरपुडा झाला बुवा, हो आपलं सगळं सोयरसमन जमला बुवा, हो आपल्या अंगाला हळद लागली बुवा, आपण मंडपात गेलो बा, तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव. हे आपलं सगळं झालं बा, आपलं फळ भरलं बा, असं मनानच म्हणायचं ना. काय फरक पडतो? विठ्ठल विठ्ठल. पण तुम्हाला सांगू का, प्रॅक्टिकल अँड थिअरी बोथ आर डिफरंट. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ध्यान देऊ नाही का? माळ मनाची चालत नाही, माळ घातली पाहिजे. बोलू का? मी पटवून देण्यासाठी एक सांगू तुम्हाला. मला सांगा, एखादा बेवडा माणूस आहे, काय बोललो मी? एखादा बेवडा माणूस आहे पिणार. त्याच्या बायकोने एक दिवस प्रश्न केला त्याला, म्हणले का हो मी तुमच्या घरात कधी आले? त्याने सांगितलं कधी आले म्हणजे 10 वर्ष झाली तेव्हापासून तुम्हाला आणतं ती. बरं, मी आतापर्यंत काही तुम्हाला त्रास दिला का? अजिबात नाही. वेळेवर तुम्हाला भाकर दिली की नाही? बिलकुल दिली. वेळेवर पाणी दिलं की नाही? बिलकुल दिलं. वेळेवर कपडे धुतले की नाही? बिलकुल धुतले. तुमच्या आई वडिलांची सेवा केली की नाही? बिलकुल केली. बरं, तुम्ही जे जे काम सांगितलं ते केलं का नाही? बिलकुल केलं. अरे पण तो अडचण काय? त्यांनी काय विचारलं? तू हे कशासाठी विचारते? नाही नाही, माझं म्हणणं असं आहे, मी तुमचं एवढं मोठं काम केलं, पण माझी आता अशी इच्छा आहे की 10 वर्षापासून मी तुमच्या घरात आनंदाने नांदते. तुमचंही माझ्यावर नितांत प्रेम आहे, पण मला असं वाटतं अलीकडे ना गळ्यामध्ये मला थोडासा त्रास व्हायला लागला. म्हणले काय झालं? तिने सांगितलं मला असं वाटतं, जास्त त्रास नाही आहे पण वाटतं असं. काय इच्छा आहे तुझी? तिने सांगितलं मला असं वाटतं, मी काम तर करते ना तुमचं, सेवा तर करते ना, पण माझी अशी इच्छा आहे गळ्यातलं मंगळसूत्र तुमच्या नावाचं काढ इथे खुंटीला टांगी ती. काय म्हणली ती? तुमच्या नावाचं गळ्यातलं मंगळसूत्र काढ इथे आणि खुंटीला टांगी दे. मला सांगा कोणत्या बेवड्याला मान्य होईने? तुमच्याकडच्या होईने खांद्याला? हां, ते म्हणा पागल झाले काय? हां, माया नावाचं मंगळसूत्र काढ इथे. हो, अरे चांगल्या माणसाचं सोडून द्या, बेवड्याला सुद्धा सहन होणार नाही. तो म्हणेल अजिबात जमणार नाही, माझ्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात असलंच पाहिजे. मग मला सांगा, जर बेवड्याला असं वाटतं की आपल्या नावाचं मंगळसूत्र बायकोच्या गळ्यात असलं पाहिजे, मग ह्या जगाचा बाप आहे ना हा वरचा, हो जगाचा बाप आहे आणि आपल्या सगळ्याचा नवरा आहे तो. काय? आपल्या सगळ्याचा भगवान परमात्मा. माझ्याकडे प्रमाण आहे, मोह बोलणारा बुवा नाही. हो, सगळ्या जीवाचा तो बाप आहे, सगळ्या जीवाची आई आहे, सगळ्या जीवाचा भाऊ आहे, सगळ्या जीवाचा तो पती आहे. आणि म्हणून त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात असलंच पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. हे त्याला आवडतं. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. हो, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगे. हे सगळं त्या देवाला आवडतं. आणि देवाच्या विरुद्धात जर तुम्ही जर केलं ना बुवा, ऐका, एखादी महिला जर म्हणत असेल हो मी तुमच्या घरी नांदते, पण लक्षात ठेवा
दोघांमध्ये जर विसंगती असले तर प्रपंच व्यवस्थित चालत नाही. हो, दोघांमध्ये जर विसंगती असेल, हो, एखादी महिला जर म्हणत असेल की मी कीर्तनाला चालले आणि तो जर म्हणत असेल अजिबात जायचं नाही, आणि एखादा पुरुष जर म्हणत असेल आपण हरिपाठाला जाऊ आणि बायको जर म्हणत असेल मला सुंदरी मालिका पाहिजे, तर मग ते लय अवघड होऊन जातं. कानडीने केला मराठा भ्रातार, एकाचे उत्तर एका नाही. त्यासाठी संसाराचा गाडा चालण्यासाठी महाराज दोघांचं मत सारखं असलं पाहिजे आणि दोघांनी परमार्थ केला पाहिजे. ही अडचण महाराज लोकांना जास्त येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या बाबतीत आम्ही भाग्यवान माणसं आहे. मी तरी भाग्यवान आहे महाराज. पत्नी चांगली भेटली ना परमार्थ करायला काही अडचण येत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो भगवान परमात्म्याला नवऱ्याला जे आवडतं ते जर बाईनं केलं तर तो नवरा काहीही करतो तिच्यासाठी. नुसतं एवढंच नाही, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. हो, आणि ती जर पतिव्रता जर या पदाला प्राप्त झाली तर तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, हा अधिकार तिला प्राप्त होतो. पण ती महाराज पतिव्रता पतीच्या मताने वागली पाहिजे. मी तुम्हाला चालतं चालतं पटवून देतो. मला सांगा, पत्नीनं आपल्या नवऱ्याला आवडेल असं वागलं पाहिजे का माहेरच्या लोकांना आवडेल असं वागलं पाहिजे? सोपं आहे की नाही? काही अवघड आहे काही? पत्नीनं आपल्या नवऱ्याला आवडेल असं वागलं पाहिजे का माहेरच्या लोकांना आवडेल असं वागलं पाहिजे? हा, माणसानं का सांगू, बाईंनी सांगितलं पाहिजे, महिलांनी सांगितलं पाहिजे. माणसं कशा सांगते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महिलांनी आपल्या नवऱ्याला आवडेल असंच वागलं पाहिजे महाराज. आणि तिनं त्याच्या आवडीनुसार जर वागली तर मग तुका म्हणे पतिव्रता आणि मग तिची देवावरी सत्ता. तुम्हाला सगळ्यांना माहिती, मागं दत्त जयंती झाली, अनुसारी नुसता असं वर हात केलता. हा, थांबावं लागलं. विठ्ठल 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 विठ्ठल. पण त्यासाठी वारकऱ्यांनी सुद्धा भक्तांनी सुद्धा देवाला जे आवडन ते आपण केलं पाहिजे. आणि ते जर केलं तर मग आल्या याचकासी पुरे धनी. ध्यान देऊ नाही का? त्याच्याकडे जो जो आतापर्यंत गेला त्या सगळ्याला भगवान परमात्म्याने दिलं. का दिलं? कारण या जगामध्ये तोची एक दान शूर. ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता. इथं चकार लावला तुकाराम महाराजांनी. चकार तिथं लावल्या जातो जिथं अन्याची व्यावृत्ती होते, एकाबद्दल निश्चय होतो. म्हणून या जगामध्ये भगवान परमात्म्याशिवाय देणारं या जगात दुसरं नाही. मग प्रभू रामचंद्र म्हणजेच भगवान परमात्मा. कारण रामकृष्ण हा जो मंत्र आहे ना, या मंत्रामध्ये राम तुम्हाला माहिती आहे, कृष्ण तुम्हाला माहिती आहे, पण हरी कोणाला माहिती आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण हरी म्हणजे काय? कारण हा जो मंत्र आहे वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. मंत्र दिला राम कृष्ण हरी. ऐका, यावी ना असता अनेक पै साधन वाहत असे आण विठोबाचे. तुकोबारायचं प्रमाणे या मंत्रामध्ये राम तुम्हाला माहिती आहे, राम राजा आहे. कृष्ण तुम्हाला माहिती आहे, कृष्ण राजा आहे. पण राम कृष्ण हरी, हरी कोण आहे माहिती आहे की तुम्हाला? हा जर प्रश्न निर्माण होत असेल तर हरी म्हणजे या दोन्हीमध्ये असलेलं तत्व. विठ्ठल 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 विठ्ठल. मग प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचा परब्रह्माचा अंश तो भगवान परमात्मा आहे. आणि त्याच्याकडे गेल्यानंतर तो सगळं काही देऊ शकतो. पण त्याच्याकडे जाताना आपण कसं गेलं पाहिजे? कारण तो फुकट देत नाही. प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण पंढरीश पांडुरंग परमात्मा फुकट अजिबात देत नाही महाराज. घेशी तेव्हा, हा, हे सगळ्यांना माहिती आहे. घेशी तेव्हा, घेशी तेव्हा. वा वा, तुम्हाला उलट आज नंतर कळलं काय कोण जास्त. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण तुम्हाला ते शब्द आहे जो ना, काय होतं माहिती आहे का, कधी कधी आता व्याकरण राहिलं नाही. आता व्याकरण राहिलं नाही. मास्तरं शिकत नाही, पोरं शिकत नाही. तुम्हाला सांगू एक अभंग आहे, रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. हा एक अभंग आहे. हो, आता रंगी रंगे रे श्रीरंगे. आता याच्यामध्ये दोन रंग आहे, एक श्रीरंग आहे आणि एक श्रीरंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही लोक श्रीरंगात रंगले आणि काही लोक श्रीरंगात रंगले. तुम्हाला जर शब्द कळत असेल तर पहा. काही लोक श्रीरंगात रंगले
आणि काही लोक श्रीरंगात रंगले. हा व्याकरणाचा भाग आहे, शब्दाचा खेळ आहे. तसं देशी आणि देशी याच्यामध्ये फरक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्म्याला घ्यायचे तेव्हा देशी ऐसा असशी उदार. भगवान परमात्म्याला द्यावं लागतं. मग काय लागत त्याला? ना लागे कवडी दमडी, त्याला काही लागत नाही. मग तो काय घेतो? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. घेशी तेव्हा देशी गोष्ट खरी, पण त्याला बाकी नाही लागत काही. भगत महाराज, सळुंगे महाराज, त्याला बाकी काही लागत नाही. त्याला काय लागत? काही न लगे एक भावाची कारण. त्या भगवान परमात्म्याला फक्त भाव लागतो. आणि भाव जर नसेल, भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसारे आवडीने भावे हरिनाम घेशी भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. ऐका, भगवान परमात्म्याला भाव लागतो, दुसरं त्याला काहीही लागत नाही. देवा कारणे भावत स्वात द्यावे न लगे फारसी प्रीत. झाले एक चित्त तरी यवनासाठी नका करू हरे कृष्ण. परमात्म्याला बाकी काही लागत नाही. हो देवा कारणे भावत स्मात द्यावे न लगे फारसे वेत. झाले एक चित्त तरी बहुत. स्वर चालू करा. एवढ्यासाठी नका करू हात हात गा. हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण. बस भगवान परमात्म्याला तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव. भावासाठी देव शीघ्र उभा. प्रेमाचा भुकेला भगवान परमात्म्याला फक्त भाव लागतो, काही लागत नाही. महाराज तुमच्या जवळचं त्याला काही लागत नाही. काही लोक मला असं छातीला हात लावून सांगत आहेत, महाराज हो पंढरपूरच्या रस्त्याने आपण पंगत दिली. काय म्हणतो देव? आपण पंगत दिली. मला सांगा, तुम्ही देवासाठी दिली का तुमच्यासाठी दिली? पंगत तुम्ही दिली देवासाठी दिली का तुमच्यासाठी दिली? देवासाठी कोणी काही देत नाही, कारण त्याला काय गरज आहे तुमची? त्यानं सगळं तुम्हाला दिले. त्यानं तुम्ही काय देऊ शकता त्या देवाला? महाराज तुम्ही त्या देवाला काही देऊ शकत नाही, कारण हे सगळं त्याचं आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते स्थापिले सत्ता मात्रे आपुल्या. अरे भगवान परमात्म्याने या जगाची निर्मिती केली, तो सर्व सत्ताधीश आहे या जगाचा. परमात्म्याला तुम्ही
काही देऊ शकत नाही, कारण या जगाचा चालक मालक तो आहे. गतीर भता प्रभू साक्षी निवासा शरणम श्रुत. या श्लोकावर बोलत असताना माऊली महावैष्णव ज्ञानोबराय बोलतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळीता, आकाशे सर्वत्र वसावे, वायोनी नाव भरी उगी नसावे, पावके दावे वर्षावे, जळे पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलंडावी, पृथ्व्याभूती व्हावी ही आज्ञा माझी म्हणणारा भगवान परमात्मा या जगाचा चालक आहे, या जगाचा मालक आहे. नवे नवे हे जग त्याच्यापासून तयार झालेलं आहे. तुम्ही प्रसूत शब्द वापरला का? प्रसूत ऐकला कधी शब्द? आपण वाचतो ना दवाखान्यामध्ये प्रसूतिगृह. मग मला सांगा, एखादा मुलगा एखाद्या बाईच्या मांडीवर खेळत असलं तर ते मुलगा कोणाचा आहे? तो त्या बाईचा. मग ती बाई प्रसूत झाली म्हणून तो मुलगा तयार झाला ना. तसं हे जग भगवान परमात्मा प्रसूत झालं. माझ्याकडे प्रमाण आहे, मोघाम बोलणारा बुवा नाही. पटवून देऊ का तुम्हाला थाप टाकून? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, सवला विश्व तोची सर्व होय जाणता, घडी मोडी हिळा मात्रे पाप पुण्य संचिता, भव दुःख कोण वारे, हा धर्म जागो तुझा तोची, कृपाळू राजा जानसी जीवीचे गान सांगता सहजा, ऐका. मला पटवून देण्यासाठी मी हे प्रमाण तुमच्यापुढे ठेवलं. प्रमाण ध्यान देऊन ऐका. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आणि आता चांगलं ध्यान देऊन ऐका. प्रसवला, हा शब्द महत्वाचा आहे. प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता, घडी मोडी हेळ मात्रे पाप पुण्य संचिता, भव दुःख कोण वारी, भव दुःख कोण वारी, तुझ वाचो निचिंता, धर्म जागो तुझा तुची, कृपाळू राजा जानसी जीवीचे गा न सांगता सहजा. विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्म्याने या जगाची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून ज्या भगवान परमात्म्याने या जगाची निर्मिती केली, मला त्याच्यावर विश्वास असला पाहिजे, भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. आणि चालता चालता परत एक सांगतो तुम्हाला, तुम्ही विश्वासानं, भावानं, श्रद्धेनं तुमचं दुखणं, तुमचं घरानं देवाला सांगा. काय बोललो मी? काही गरज नाही याला त्याला सांगायची. आपलं फाटलेलं लोकांना सांगतच नाही कधी. काय बोललो? आपलं फाटलेलं लोकांना सांगतच नाही. मारा लोक हसतेत. काय करते लोक? ऐकून घेते पण हसतेत. त्याच्यामुळं आपलं दुःख लोकांना सांगतच नाही. आपलं दुःख भगवान परमात्म्याला सांगायचं. काही लोक म्हणतील, भुजंग महाराज काय लबाड बोलता तुम्ही, देव कुठं आपल्या संग बोलतो का? मी सांगतो तुम्हाला, मंदिरात जा, श्रद्धेनं विश्वासानं जा आणि त्या देवासंग गप्पा करा. त्या देवाला सांगा. काही लोक म्हणतील देव गप्पा मारित नाही. मी सांगतो तो गप्पा मारित नाही, पण तुम्ही बोललेलं तो ऐकतो. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण भगवान परमात्मा आहे, त्याला सगळं कळतं. प्रमाण आहे माझ्याकडं, न सांगता तुम्हा कळो इत्यंतर. त्या भगवान परमात्म्याला सगळं कळतं. आज कोणी कोणी वर्गणी दिली, आज कोणी कोणी अन्नदान केलं, आज कोण कोण खोटं बोललं, हो आज कोण कोण खोटं बोललं, आज कोण कोण वाईट बोललं, आज कोण कोण कोण्या डोळ्यांनी कोणी काय वाईट पाहिलं, आज काय खाल्लं, काय केलं, हे सगळं त्या देवाला कळतं.